वसुबारसेला गाईची आणि वासराची पूजा करावी. त्याचबरोबर त्यांना उडदाच्या वडे नैवेद्यासाठी दाखवावेत. आपण स्वतः बाजरीची भाकरी, गवारीची शेंग खावी. मूग, गहू त्याचबरोबर दुधाचे पदार्थ खाऊ नयेत. त्याचबरोबर गाईची पूजा करताना तिला प्रार्थना करावी की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, अशा हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे, तुला नमस्कार असो. हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन, रुद्राची माता, वसूंची माता व आदित्याची बहीण आहे, असे ऋग्वेदात सांगितले आहे. आदिती या वैदिकांच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते, म्हणून देवांना गोजात म्हटले आहे. गाय प्रत्यक्ष आदिती आहे, म्हणून ती अवध्य आहे, असे आवर्जून सांगितले जाते. आता आपण गायीची उत्पत्ती कशी झाली ते बघूयात. तर प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले. त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला, त्यातून गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली, म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभीच गोवंशाची आदिमाता होय. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला, तोच गोलोक होय. सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता कृष्णाची पशुराजांविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजे गोविंद, गोलोकाचा अधिपती म्हणजे गोविंद, गोलोकीचा इंद्र अशी संज्ञा दिली. तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते. गायीपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र यांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे. अनेक विकारांवर याचा उपयोग होतो. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे उत्तम साधन आहे. फक्त 1 दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप यांचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते, म्हणून यज्ञमंडप, घर शेणाने सारवले जाते. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये माता भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि प्रत्यक्ष तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन केल्याने सेवा करण्यास जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जात असते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही. या उलट त्या पिढेचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशीचा किरण आहे. पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते, हे याचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच की काय असं म्हणतात की पंचगव्य प्राशनम महापातक नाशनम.